नमस्कार मंडळी. आज आपण महाराष्ट्राच्या अशा एका जिल्ह्याबद्दल जाणून घेणार आहोत जो क्षेत्रफळाने सर्वात मोठा आहे. हो, आपण बोलतोय अहमदनगरबद्दल, ज्याला आता अहिल्यानगर या नावानेही ओळखलं जातं. चला सुरू करूया हा प्रवास. पण थांबा, पुढे जाण्याआधी एक प्रश्न. हा प्रश्न स्पर्धा परीक्षांमध्ये इतक्या वेळा आलाय की विचारूच नका. सहकारी चळवळीचा पाळणा म्हणून नेमका कोणता जिल्हा ओळखला जातो? जरा विचार करा. याचं उत्तर आपल्याला ह्याच माहितीमध्ये पुढे मिळणार आहे. चला तर मग सगळ्यात आधी काही बेसिक पण एकदम महत्वाची माहिती पाहूया. या जिल्ह्याची ओळख करून देणारे काही महत्वाचे आकडे. बघा, या जिल्ह्याचा आवाका किती मोठा आहे. याची स्थापना झाली होती थेट ब्रिटिश काळात 1817 मध्ये आणि हा येतो नाशिक विभागात. आता क्षेत्रफळ बघा, तब्बल 17,020 चौरस किलोमीटर, म्हणजे आपल्या महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा जिल्हा. आणि एवढ्या मोठ्या जिल्ह्यात एकूण 14 तालुके येतात. विचार करा केवढा विस्तार असेल. बरं, एवढा मोठा भूभाग आहे म्हणजे इथला निसर्गही खास असणारच. आता आपण पाहूया इथली भौगोलिक रचना, कारण याच रचनेवर इथली जीवनशैली आणि अर्थव्यवस्था अवलंबून आहे. या जिल्ह्याला खऱ्या अर्थाने सुपीक बनवतात त्या दोन मुख्य नद्या. एक आहे गोदावरी आणि दुसरी भीमा. या नद्या म्हणजे जणू या भागाच्या जीवनवाहिन्याच आहेत. यांच्यामुळेच इथली जमीन सुजलाम सुफलाम झाली आहे. पण एक गंमत आहे. हा जिल्हा येतो पर्जन्य छायेच्या प्रदेशात. म्हणजे काय? तर सह्याद्री पर्वतरांगा पावसाचे ढग अडवतात, त्यामुळे इकडे पाऊस कमी पडतो. आणि म्हणूनच इथलं हवामान आपल्याला साधारणपणे उष्ण आणि थोडं कोरडं जाणवतं. आता पाऊस कमी आणि हवामान उष्ण, मग शेतीचं काय? तर याच हवामानाने एका पिकाला मात्र अगदी सोनं उगवण्याची संधी दिली. आणि ते पीक आहे ऊस. हो, ऊस हेच या जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेचं मुख्य इंजिन आहे. ही माती फक्त पीकच नाही तर इतिहास सुद्धा घडवते. चला आता जरा टाईम मशीनमध्ये बसून मागे जाऊया. थेट निजामशाहीच्या काळात पाहूया कसा होता तो सुलतानांचा गौरवशाली इतिहास. ही कहाणी आहे तब्बल 146 वर्ष चाललेल्या एका शक्तिशाली साम्राज्याची. सुरुवात झाली 1490 मध्ये, जेव्हा अहमद निजामशाहने या घराण्याची स्थापना केली. आणि मग पुढे 1636 साली मुघल साम्राज्याने ही सल्तनत आपल्यात विलीन करून घेतली. असा हा एक मोठा कालखंड होता. खरं सांगायचं तर इथला प्रत्येक दगड आणि वीट काहीतरी सांगत असते. एकीकडे तो अभेद्य भुईकोट किल्ला आहे जिथे आपल्या स्वातंत्र्य सैनिकांना ठेवलं होतं. दुसरीकडे चांदबिबीचा महाल, हरिश्चंद्रगड, रतनगड असे किल्ले आहेत. मग रेहेकुरीचं काळवीट अभयारण्य आणि शनी शिंगणापूरसारखी श्रद्धास्थानं. सगळं काही आहे इथे. म्हणजे हा जिल्हा म्हणजे जणू एक जिवंत ऐतिहासिक ठेवाच आहे. ठीक आहे, हा झाला गौरवशाली इतिहास. पण आजची ओळख काय आहे अहमदनगरची? आज इथली अर्थव्यवस्था कशावर चालते? काय आहे या जिल्ह्याचं खरं इंजिन? आणि इथेच आपल्याला त्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळतं. आठवतंय? अहमदनगरची आजची सगळ्यात मोठी ओळख आहे ती म्हणजे हा जिल्हा आहे भारतातल्या सहकारी चळवळीचं जन्मस्थान, त्याचं उगमस्थान. आणि ही ओळख फक्त नावाला नाहीये. या सहकारातूनच इथला कृषी औद्योगिक पाया मजबूत झालाय. विचार करा, 1-2 नाहीत तर तब्बल 19 साखर कारखाने आहेत इथे. आणि आता फक्त साखरच नाही तर ऑटोमोबाईल, फार्मास्युटिकल्स आणि अगदी आपल्या लष्कराची महत्वाची केंद्रसुद्धा इथे आहेत. दुग्धव्यवसायही मोठा आहे. चला, आतापर्यंत बरीच माहिती झाली. आता वेळ आहे एका क्विक रिव्हिजनची. परीक्षेसाठी जे अत्यंत महत्वाचं आहे ते मुद्दे पुन्हा एकदा पक्के करून घेऊया. तयार? ओके, चला तर मग. पहिला प्रश्न स्क्रीनवर आहे. 1494 मध्ये अहमदनगर शहराची स्थापना कोणी केली होती? ऑप्शन्स आहेत मलिक अंबर, शाहजहां, अहमद निजाम शाह पहिला की औरंगजेब. दुसरा प्रश्न इतिहासाच्या एका महत्वाच्या पानावरचा आहे. अहमदनगरच्या किल्ल्यात कैद असताना पंडित जवाहरलाल नेहरूंनी एक खूप प्रसिद्ध पुस्तक लिहिलं होतं. ते कोणतं होतं? ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री, द डिस्कव्हरी ऑफ इंडिया, अॅन ऑटोबायोग्राफी की लेटर्स फ्रॉम अ फादर टू हिज डॉटर. आणि आता तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. अहमदनगर जिल्हा कोणत्या मोठ्या चळवळीचं जन्मस्थान म्हणून ओळखला जातो? हरित क्रांती, चले जाओ चळवळ, सहकारी चळवळ की धवल क्रांती? ठीक आहे, आता हे काही वन लाईनर्स बघा. हे एकदम लक्षातच ठेवायचे. पहिलं, निजामशाहीचा काळ होता 1490 ते 1636. दुसरं, मुख्य नद्या आहेत गोदावरी आणि भीमा. तिसरं, भारतीय लष्कराचं आर्मर्ड कॉर्प्स सेंटर इथे आहे.
चौथं, रेहेखुरी काळवीट अभयारण्य कर्जत तालुक्यात आहे. आणि 5वं, हवामान आहे उष्ण आणि निम्मशुष्क. हे मुद्दे खूप महत्वाचे आहेत. तर मंडळी, हा होता अहमदनगर म्हणजेच आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचा एक छोटासा पण माहितीपूर्ण आढावा. आशा आहे की ही माहिती आवडली असेल. आता पुढच्या वेळी आपण कोणत्या जिल्ह्याबद्दल बोलायचं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत धन्यवाद.